ओके मंडळी, साहित्य बघितलं तर जाऊया कृतीकडे. पण कृतीकडे जाण्यापूर्वी प्रसन्न, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. तुला आठवतंय का रे तुझं पहिलं गाणं कुठलं तू गायलं होतंस? हां, मी अगदी सुरुवातीला दिवस तुझे फुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे, अरुणदात्यांची सगळी गाणी मला या जन्मावर या जगण्यावर ही सगळी गाणी मला तोंडपाठ होती. आणि ओंकार स्वरूपा ही अख्खा अल्बम मला तोंडपाठ होता. कारण आम्ही तेव्हा तेच जास्त ऐकलं होतं. हां, बरं आता कुठलं गाणं तुला म्हणावं वाटेल त्यातलं? 2 लाईन्स म्हणेन. दिवस तुझे फुलायचे. हां, म्हण. दिवस तुझे हे फुलायचे, दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे, स्वप्नात गुंगत जाणे, वाटेत भेटते गाणे, गाण्यात भिजत झुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे, दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे. क्या बात आहे, मस्त. थँक्यू. ओके वहिनी, आता आपण पदार्थ बनवूया. काय करायला लागेल पहिल्यांदा मला सांगा? प्लेट्स घ्यायला लागेल. प्लेट लागेल. ब्रेड स्लाइस घेतला आणि त्याच्यावर ही भरड जी आहे, मूग डाळ, जिरं आणि मिरची ह्याची भरड आहे. ओके, ही अशी लावून घेतली. हे सगळे 4 स्लाइस असे लावून घेतले आणि मग नंतर हां ठीक आहे, ह्याला डीप फ्राय करायचं. अच्छा, आधीच करायचं डीप? हो, डीप फ्राय आधीच करायचं, पण ही बाजू वर ठेवायची. ओके. ही चटणी सुटत नाही कारण ती मुगडाळ आहे. हां, मुगडाळ चिकट असते. पुदिन्याची चटणी ह्याच साईडला वरून लावायची. हां, आता ही गोड चटणी. आता मिरच्या, कांदा आणि टोमॅटो, जसं आपण शेवपुरीला करतो ना तसं. त्यासाठी ब्रेड आपण कुरकुरीत भाजून घ्या. हां, ब्रेड कुरकुरीत तळून गोल्डन ब्राऊन. जास्त हे करायचं, थोडं गॅस फास्ट करून नंतर स्लो करून तो होतो. टोमॅटो मस्त. आणि थोडंसं कोथिंबीर वरून. आणि ह्याचं सगळ्यात छोटी का? हा, हे टाकलं ना आपण त्याच्यामध्ये, चटणीमध्ये ॲड केलं होतं आणि त्याच्यातही ॲड केलं होतं मी.